MPSC ग्रुप सी 2026मध्ये हिस्ट्रीच्या टेस्ट सिरीजमधील हा सर्वात महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आपण 2011 ते 2026पर्यंतच्या प्रिलिमच्या सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर व्हेरीफाय करून ॲनालिसिस करून तुमच्यासाठी हे व्हिडिओ तयार करत आहोत आणि MPSCचे सर्व सब्जेक्टवरती आपण सेपरेट प्लेलिस्ट इथे तयार करून देत आहोत. स्मार्ट स्टडीवरती आपला भर आहे आणि कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस हे तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात, याच्यावरती आपला पूर्ण विश्वास आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो गांधीयुग आणि राष्ट्रीय चळवळीवरती आहे. जो गांधीजींचा जो काही कार्यकाळ आहे तो 1915 ते 1947 हा आहे. तर लक्षात घ्या, गांधीजींचं जे काही आगमन असतं आणि जे काही त्यांचं म्हणजे घटना घडलेल्या आहेत गांधीयुगामध्ये, तर त्यामध्ये 1915मध्ये भारतामध्ये गांधीजींचं आगमन झालं. नंतर 1917मध्ये चंपारण्याचं सत्याग्रह, 1930मध्ये दांडी यात्रा, 1932मध्ये पुणे करार आणि 1942मध्ये भारत छोडो आंदोलन झालं. आता भारतामध्ये आगमन झालं महात्मा गांधीजींचं. 9 जानेवारी 1915 दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्या की महात्मा गांधीजी ज्या दिवशी भारतामध्ये त्यांचं आगमन झालं 9 जानेवारी 1915 रोजी, तो दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर चंपारण्य सत्याग्रह 1917मध्ये बिहार निळीच्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह झाला. भारतातील गांधीजींचा पहिला सत्याग्रह कोणता होता? चंपारण्य सत्याग्रह होता, जो केव्हा झाला? 1917मध्ये. आणि त्याचं कारण काय होतं? निळीच्या शेतकऱ्यांचं शोषणाविरुद्ध गांधीजींचा भारतातलं पहिला सत्याग्रह हा होता, लक्षात घ्या. नंतर असहकार आंदोलन 1920 ते 1922. 5 फेब्रुवारी 1922 च्या चोराचोरी घटनेनंतर गांधीजींनी आंदोलन मागे घेतलं, हे तुम्ही लक्षात घ्या. आता इथे एक्झाममध्ये ट्रॅप कसा लावला होतो, म्हणजे MPSC कन्फ्यूज कसं करतं. आंदोलनाच्या मागे घेण्याचं कारण चोरी चोरा घटना, तारीख काय लक्षात ठेवायची? 5 फेब्रुवारी 1922, हे तुम्ही लक्षात घ्या. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की 1915, 1917, 1920 ते 1922 हे तुम्ही लक्षात घ्या. पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा. असा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा एक लाईक मला मोटिवेशन देतो की मी अजून अशा चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवावेत. आणि कमेंट्समध्ये टाका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कारण की त्यामुळे मला कळेल की या व्हिडिओमध्ये काय बदल करायचे आहेत, काय अजून चेंजेस करायचे तेही तुम्ही मला इथे सांगू शकता. आणि तुमचा काही प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही तिथे कमेंट्समध्ये टाका, मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका. नंतर सविनय कायदेभंग 12 मार्च 1930 साबरमती ते दांडी यात्रा सुरू आणि 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा यांनी मोडला महात्मा गांधीजींनी. भारत छोडो आंदोलन 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावरून करो या मोरोचा नारा दिला. आता इथे 2 तारखा आहेत, 2 मध्ये मोठे प्रश्न. 12 मार्च 1930 दांडी यात्रा, नंतर 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा आणि 8 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलन, हे तुम्ही लक्षात घ्या. आता यामध्ये फॉर्म्युला कसा आहे? तारीख लक्षात ठेवायचं, आंदोलन आणि ठिकाण हे लक्षात ठेवायचं. MPSC अशाच याच्यावरती स्ट्रिकवरती आणि कन्फ्युजनवरती प्रश्न विचारतं, हे तुम्ही लक्षात घ्या. हे पहा, व्हिडिओ पॉज करून परत हे वाचा, त्याशिवाय तुम्हाला हे लक्षात राहणार नाही. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह सर्वात जास्त गाजला? इथे पर्याय आहेत: वडाळा, शिरोडा, सातारा, महाड, पुणे. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट्समध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे आणि तुम्हाला अजून किती मेहनत घ्यायची बाकी येते. याचं योग्य उत्तर आहे वडाळा, शिरोडा. महात्मा गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईजवळील वडाळा आणि मालवण जवळील शिरोडा येथे मिठाचे मोठे सत्याग्रह झाले. वडाळ्याच्या सत्याग्रहात लहान मुलांनी वानर सेनेचा सक्रिय होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे, वडाळा आणि शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह हा सर्वात जास्त गाजला, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, 1930च्या सत्याग्रहादरम्यान सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या आंदोलनानंतर इंग्रजांनी जानेवारी 1931मध्ये कोणत्या 4 देशभक्तांना फाशी दिली?
इथे पर्याय आहेत मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन. दुसरा पर्याय भगतसिंग, सुखदेव, राजगुरू दत्त. नंतर चाफेकर बंधू, सावरकर, उधमसिंग आणि मदनलाल धिंगरा. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन. ते उत्तर का बरोबर आहे? सोलापूरमध्ये गांधीजींच्या अटकेनंतर मार्शल लॉ लागू झाला. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या या 4 हुतात्म्यांना येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली. आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर कृपया करून लाईक करा. असा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि लक्षात घ्या की आपण हे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरवरून ही व्हिडिओ तयार करतो आहोत. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी कोणता ऐतिहासिक करार झाला? पर्याय आहेत लखनौ करार, शिमला करार, पुणे करार, गांधी आयुर्विन करार. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे पुणे करार. तर जातीय निवाड्याच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी येरवडा जेलमध्ये उपोषण केले. त्यानंतर गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यात पुणे करार झाला. दलितांसाठी कायदेमंडळातील राखीव जागांची तरतूद झाली. लक्षात घ्या की 24 सप्टेंबर 1932 ही तारीख लक्षात ठेवा पुणे करारासाठी. पुढचा प्रश्न 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील प्रति सरकार स्थापन करून इंग्रज प्रशासनाला आव्हान देणारे नेतृत्व कोणाचे होते? तर पर्याय आहेत क्रांतिसिंह नाना पाटील, साने गुरुजी, सेनापती बापट आणि भाई कोतवाल. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. 1942च्या आंदोलनात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार स्थापन केले होते. लक्षात घ्या की प्रति सरकार याला पत्री सरकार सुद्धा म्हणतात आणि 1942च्या आंदोलनात सातारा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केलं होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती, आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या कामाचाच व्हिडिओ, तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओ चांगला आहे, तर प्लीज एक लाईक करा. अजून लाईक केलं नाही, लाईक करा लवकर लाईक. आणि आत्तापर्यंत ज्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबचं बटन दाबा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आपण याच्यावरती अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचं शिक्षण नक्की टाका, कारण की आपल्या चॅनलवरती फक्त टेस्ट सिरीज नाही तर जॉब नोटिफिकेशन, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोघी जॉब नोटिफिकेशन आपण टाकतो. तुमच्या शिक्षणा रिलेटेड जर कोणतं जॉब नोटिफिकेशन असेल तर त्याचं तुम्हाला सर्वात अगोदर हे कळेल, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल. त्यामुळे तुमचं नाव, तुमचं जिल्ह्याचं नाव आणि तुमचं शिक्षण नक्की टाका आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये शेअर नक्की करा. कारण की बरेचसे असे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत जे प्रायव्हेट कोर्स लावू शकत नाही, ते घरीच अभ्यास करतात, त्यांना योग्य दिशा मिळत नाही. आपल्या स्मार्ट स्टडीवरती भर आहे आणि आपले सर्व व्हिडिओ हे अतिशय दर्जेदार आहेत, त्यामुळे त्यांना मदत होईल. तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आत्ताचा प्रश्न आहे 1942च्या भारत छोडो आंदोलनात मुंबईतून गुप्त रेडिओ केंद्र चालून आंदोलनाचा प्रचार कोणी केला? तर याचे पर्याय आहेत अरुणा असफ अली, सुचिता कृपलानी, उषा मेहता, डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे उषा मेहता. उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईतून गुप्त म्हणजे काँग्रेस रेडिओ सुरू केला आणि त्यातून आंदोलनाचे संदेश देशभर पोहोचवले जात होते, हे तुम्ही लक्षात घ्या. आता इथे वन लाईनिंग म्हणजे मेमरी अशी की उषा मेहता काँग्रेस रेडिओ, हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता आपण परत एक वेळा रिव्हिजन घेतोय, व्हिडिओचा शेवटचा पार्ट ह्या. तर 1915 भारतात आगमन झालं गांधीजींचं. 1917 चंपारण्य सत्याग्रह, 1920 ते 1922 असहकार आंदोलन, 1930 दांडी आणि मिठाचा कायदा, 1932 पुणे करार आणि 1942 भारत छोडो आणि प्रति सरकार ह्या घटना या ठिकाणी झाल्यात गांधी युगामध्ये. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल याची मला पूर्ण गॅरंटी आहे.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. माझ्या मेहनतीला तेवढी दाद द्या. मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने हा व्हिडिओ तयार करतो आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना आणि तुम्हाला सर्वांना मदतगार ठरणार आहे. आणि कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते मला कळेल. तुमचं शिक्षण टाका, जेणेकरून जर प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटमध्ये कोणतंही जॉबचं नोटिफिकेशन आलं तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपण भेटूया परत पुढच्या या टेस्ट सिरीजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.